नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी 2026 नुकतंच 28 जूनला होणार होती. त्याच्या आदल्या दिवशी जे प्रकरण घडलं, संपूर्ण राज्यभर संपूर्ण देशभर गाजलेलं हे प्रकरण पेपर फुटीचं, आणि त्यामुळे त्या दिवशीची होणारी परीक्षा रद्द झाली. अनेक विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाला, मानसिक त्रास झाला. त्यातून आपण बाहेर पडतोय ना पडतोय तोच नवनवीन स्वरूपाच्या बातम्या आता वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर येताना दिसत आहेत. आपल्याला माहित होतं रद्द झालाय पेपर म्हणजे नक्की होणार तर आहेच, पण कधी होणार याची आपण वाट पाहत होतो. आता वेगवेगळ्या माध्यमातून आलेल्या बातमीच्या आधारे आपल्याला एक गोष्ट हाती आलेली आहे, एक माहिती हाती आलेली आहे. ती म्हणजेच जी टीईटी परीक्षा आहे त्याचं आयोजन सप्टेंबर महिन्यात केलं जाणार आहे का? आता या पेपर फुटीच्या प्रकरणामुळं या पेपरचं आयोजन तातडीनं करणं प्रशासनासाठी अशक्य असल्याचं निदर्शनास येत आहे. आणि आपल्याला माहिती आहे, स्वतः शिक्षण मंत्री आपले दादासाहेब भुसे यांनी विधानसभेमध्ये नुकतं जाहीरही केलं की इथून पुढची टीईटी आपण ऑनलाईन स्वरूपात घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याही स्वरूपाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे, आणि माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. आणखीन एक आवाहन करतोय, बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली खास शिक्षक भरतीशी संलग्न असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रांसाठी वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण अपडेट्स, माहिती व तयारी, शिक्षक भरतीच्या तयारीसाठी अत्यंत उत्कृष्ट उत्तम प्रकारचा प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे. टीईटी टेट सीटीटी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सर. नुकताच आपण हा चॅनल सुरू केलेला आहे. आता इथून पुढे जेवढ्या काही अपडेट असतील, माहिती असतील, आपल्याला त्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध राहतील. जसं तुम्ही या चॅनलला साथ दिलीत अगदी त्याच पद्धतीने भरभरून प्रतिसाद तुम्ही आपण सुरू केलेल्या नवीन चॅनलला देताल अशी अपेक्षा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नवीन चॅनलची लिंक आहे. लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला टीटी असेल, शिक्षक भरती असेल, या संदर्भाच्या अपडेट त्या चॅनलवरती मिळत राहतील. चला जाऊया आजच्या आलेल्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटकडे. बघा, आजच्या वृत्तपत्रामध्ये आली बातमी आणि संपूर्ण या टीईटीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना अक्षरशः संभ्रमात टाकणारी ही परिस्थिती आहे. एकतर इतक्या दिवसापासून अभ्यास करत आहेत, एक दिवसावरती पेपर आलेला आहे आणि पेपर फुटीच्या प्रकरणामुळे त्या पेपर पासून वंचित राहावं लागतंय. अपेक्षा होती आता अभ्यास झालाय, साधारणतः आठवडा 8 दिवसाच्या कालावधीनंतर पेपर होईल अशी अपेक्षा होती. परंतु अशा बातम्या येत असेल तर आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बघा, टीटीला आता सप्टेंबरचा मुहूर्त, म्हणजे वृत्तपत्रांनी तर म्हटलंच गेलंय की सप्टेंबर मध्ये होईल अशी परीक्षा. परंतु अगोदर बातमी काय आहे ती समजून घेऊ, आणि असं झालं तर काय होईल याची अपेक्षा आपण बघूया. राज्य परीक्षा परिषदेमार्फत रद्द करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचा पेपर आता थेट सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. त्यांचं तर मत आहे घेण्यात येणार आहे. संबंधित परीक्षेच्या प्रश्नपत्रिका समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे आता लगेच संबंधित परीक्षा घेता येणं शक्य नाही. तसेच संबंधित परीक्षा आता ऑनलाईनच घ्यावी का या संदर्भात खलबते सुरू असल्याची माहिती परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आणखीन एक आपल्यासाठी बॉम्ब टाकलेला आहे. येणारी परीक्षा काय ऑनलाईन होईल का याच्या संदर्भात तिथं खलबत सुरू आहेत असं वरिष्ठ अधिकारी म्हणतायत. हा सुद्धा एक यक्ष प्रश्न आपल्यासाठी तयार झालाय. राज्य परिषदेमार्फत राज्यभरातील परीक्षा केंद्रावर टीईटी रविवारी म्हणजे 28 जूनला होणार होती. 27 तारखेला काय प्रकार घडला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यातून अजून आपण बरेच जण बाहेरही पडलेलो नाहीये, परंतु अशा अनेक बातम्या आता यायला सुरुवात झाली. परंतु आता परीक्षा देणारे साधारणतः 6 लाखांवर उमेदवार परीक्षा नेमकी कधी होणार याची वाट बघतायत. चिंतेत तर आहेतच आहेत. परीक्षा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता नव्याने प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागणार. बरोबर, त्यासाठी 2.5 ते 3 महिने लागू शकतात. त्यामुळे परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्याशिवाय पर्याय नाही. तसेच राज्य शासन नवीन टीईटी ऑनलाईन घेण्यासंदर्भात
निर्णय जाहीर केला आहे, परंतु रद्द केलेली परीक्षा ऑनलाईनच घेता येईल का याविषयी शिक्षण आयुक्त तसेच अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत परीक्षा परिषदेतील अधिकारी चर्चा करताना दिसत आहेत. एकतर पेपर फुटलाय, लवकरात लवकर आयोजन करायचं सोडून अशा गोष्टी आपल्याला घडताना दिसत आहेत. ऑनलाईन अचानक प्लॅटफॉर्म जर बदलला, आपण इतके वर्ष त्या टीईटीची तयारी एका ठराविक जो आतापर्यंत जो जाहीर केलेला फॉर्मॅट आहे, पॅटर्न आहे, त्यानुसार देत होतो. अचानक एकतर आपण इतके दिवस तयारी करतोय, उद्या पेपर द्यायचा आहे, रद्द झालाय. आता परत जर ऑनलाईनचं आयोजन केलं तर आणखीन मोठा संभ्रम आपल्यामध्ये निर्माण होणार आहे. चर्चा करणार आहे. शक्य झाल्यास रद्द झालेली परीक्षाच ऑनलाईन घेण्यासंदर्भात विचार. आणखीन एक बॉम्ब आहे. ऑनलाईन घेण्याची तयारी दिसते त्यांची, अन्यथा रद्द झालेली परीक्षा पारंपरिक ऑफलाईन होईल आणि नवी परीक्षा. म्हणजे परत इथं आपल्याला कन्फ्यूज केलेलं आहे. कशी तयारी आहे? परत असं म्हटलंय की ऑफलाईन पद्धतीने होईल आणि नवीन होणारी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल. आता या अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा चालू आहे. त्या बातम्या वृत्तपत्रांपर्यंत आलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्यापर्यंत तशा पद्धतीने बातमी पोहोच केलेली आहे. तशाच पद्धतीने आणखीन एका वृत्तपत्रामध्ये बघा, फुटलेल्या पेपर नंतर तातडीने परीक्षा अशक्य नमूद केलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने आता परीक्षा ऑनलाईनच घेण्याची जय्यत तयारी देखील सुरू केली गेलेली आहे. यापूर्वी 2019चा पेपर फुटला होता. 7,874 उमेदवारांनी गैरप्रकार त्यामध्ये सहभागी होते. 2018च्या परीक्षेत 1,663 उमेदवारांनी गैरप्रकार केले होते. 23 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या टीईटी वेळी मुरगुड येथील पोलीस ठाण्यात गैरप्रकाराचा गुन्हा, म्हणजे बघा इतक्या सारे पेपर आतापर्यंत फुटले गेलेले आहेत आणि आता परत त्यावेळेस आता पुन्हा पेपर फुटल्यामुळे अधिकारी सैरभैर झालेले असून आता परीक्षा ऑनलाईनच घेता येईल का यासाठी अधिकारी तयारी करीत असून तांत्रिक अडथळे आले नाही तर रद्द झालेली परीक्षाच ऑनलाईन घेण्याची मानसिकता देखील राज्य परीक्षा परिषदेची असल्याचं दिसून येते, असं अधिकाऱ्यांच्या द्वारे स्पष्ट होताना दिसतंय. विद्यार्थी मित्रांनो, एक तर म्हणतो ना, अवस्था आपली अशी आहे की पेपर कधी होईल त्या रद्द झालेल्या प्रकारातून अजून त्या मानसिकतेतून आपण बाहेर पडत नाहीये. आणि आता राज्य परिषदे अशा पद्धतीने काही उपाययोजना करताना आपल्याला दिसत आहे. जर सप्टेंबर मध्ये झाली तर आपल्याला माहिती आहे इतक्या दिवसाचा आपला अभ्यास परत तो कंटिन्यू ठेवणं, सातत्यपूर्ण ठेवणं हे खरंच एक खूप मोठा अवघड तुमच्यासाठी टास्क असणार आहे. एवढी सोपी गोष्ट नाहीये. परंतु जर सप्टेंबर मध्ये गेली तर परत आपल्याला त्या त्रासामधून जावं लागेल. ऑनलाईन का ऑफलाईन यापेक्षा ती कधी होते याच्याकडे जास्त लक्ष असणार आहे. ही परीक्षा लवकरात लवकर होणं यासाठी प्रत्येकाचाच प्रयत्न असणं गरजेचं आहे. प्रशासनाला ती जाग येऊन देणं आणि त्यांना जाग करणं गरजेचं आहे की बाबांनो, विद्यार्थी खूप सारे या परीक्षेशी संलग्न आहेत, आतुरतेने वाट पाहत आहेत. असा काही प्रकार करू नका की जेणेकरून त्यांचं पूर्णतः खच्चीकरण होईल आणि त्या गर्तेमधून ते कधीच बाहेर पडणार नाहीत. कृपा या गोष्टीची करतोय. बघूयात पुढे काय हालचाली होत आहेत ते. तसं पाहायला गेलं तर आपणही खूप मोठ्या प्रमाणामध्ये चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांसाठी जास्तीत जास्त कशा पद्धतीने टीईटीची तयारी करता येईल यासाठी दररोजचं लाईव्ह सेशन आपण आयोजन करतोय, जेणेकरून ते विद्यार्थी खचणार नाही, त्यांना खंबीर अशी साथ मिळेल, आधार मिळेल. बघा तुम्ही आपल्या चॅनलवरती बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली रोज लाईव्ह सेशन होत आहेत आणि अशा विद्यार्थी मित्रांना एक प्रकारचा आधार देण्याचा फुलनं फुलाची पाकळी असा प्रयत्न होतोय. तुमचं भलं व्हावं, तुम्हाला यश प्राप्त व्हावं आणि भविष्यात तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न साकार व्हावं. सेवेत असाल, रुजू असाल, तुम्हाला टीईटीची अनिवार्यता आहे तुमची सेवा अबाधित ठेवण्यासाठी, तुम्हाला प्रमोशनसाठी, ते तुमचं स्वप्न साकार व्हावं यासाठी आम्ही तुमच्या सोबत कायम असू. आलेल्या कठीण काळातून तुम्हाला बाहेर काढणं हे आमचं एक प्रकारचं ध्येय समजतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आलेल्या अपडेट तुम्हाला देण्याचं काम केलेलं आहे. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह. गुड बाय अँड टेक केअर.